मनानं शहाणपण केलं आणि घोडा लावून घेतलो म्हणजे मी काम झाले आता हे आयुष्य. पुण्याला आलो, पप्पा जाऊ नको म्हणला, तिथे बी आला. इथं काहीच 15,000 पगार, काहीच गाजर नाही रे. पप्पाला फोन लावून थुकून घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणाला आयुष्य. आमदा काही पाऊस पडतो का नाही म्हणाला. काय रे पप्पा उगा बसायचं फराग तर काय रे म्हणायचं तिथून. पप्पा इथं मला काहीच परवडणार गेले पप्पा, खायला महाग झाला नाही तर मला इथं जमणार गेले पप्पा. इथं येळ बघून केळ खावं लागणार रे. हा बटा, तुझ्या काही गांडीत बोट करून बसल नव्हतो आम्ही तुला जा म्हणून. काहीच गरज नव्हती जायची तुझी तिथं. पप्पा अजून तेच का? अरे बाबा नेमकं हुलालय काय ते सांग मला. तुम्हाला विश्लेषण करून नीटोब्यानं सांगतो पण नीट आहे का. हे का मला 15,000 पगार आहे कुरी पप्पा, त्याच्यातून 5,000 पप्पा रूम भाडं चालले, 5,000 रुपये EMI चालले मोबाईलचं पप्पा, आणि 4,000 रुपये पप्पा महिना संपण्याच्या आधी पप्पा लोकांची बाकी 4,000 उरले, आणि 800ची चप्पल घेतला जोडा, त्या जोड्या मला उरलेला तर 200 रुपये. का करू तेवढ्यात? लय अवघड आहे मग काम. लय अवघड. 200 रुपये मध्ये 2 वडापाव खाल्ला पप्पा, उरला फक्त तिखट झर मिरची. हा बक्कोळ झालं बटा तुझं. आता हे तू एक काम कर, आता पाहिला पप्पा घरला आहे म्हणतात काय की आता बॅग घेऊन. हा पप्पा का काम करू? ते मिरची उभी काप आणि गांडीत घालून घे. लागला